माणसाचं नुकसानच केलेलं आहे। सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे, आणि सगळे आपली चांबडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत। काही स्वाभिमानी लोक आजही आहेत, ती राहतील शेवटपर्यंत, म्हणून हा महाराष्ट्र टिकेल। तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही, आणि भाजपा आहे म्हणून महाराष्ट्र नाही, ते लक्षात घ्या। तुम्ही तुमचा जरा वयाचं भान राखा। तुम्ही कोट वगैरे घालता, टाय वगैरे लावता म्हणून तुमचे लोक ऐकत नाहीत। भविष्यात कळेल कोण काय आहे ते। भाजपमध्ये काही पदाधिकारी जे भाजपमध्ये जाणार आहेत त्या संदर्भात ट्विट केले। राऊत साहेब असं का होतंय की पहिले बडगुजर, नंतर विलास शिंदे, आणि आता आठवडाही झाला नाही ज्यांच्या नेमणुकीला असे मामा राजवाडे हे भाजपमध्ये जात आहेत। नाशिकमध्ये नुसतं गंमत आहे भारतीय जनता पक्षाची। भारतीय जनता पक्षाची गंमतच आहे। भारतीय जनता पक्ष उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा घेऊ शकतो त्यांच्या पक्षामध्ये। अशा पद्धतीनं एक तुम्हाला मी क्रम सांगतो। 4 दिवसापूर्वी भारतीय पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवरती एक गुन्हा दाखल केला। सुनील बागुल, मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी। गुन्हा का? नाशिकमधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते, त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते। त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते, संपत्तीची मागणी करते। हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुक्की केली असं म्हणतात। हे भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलं आहे त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत, इतर पक्षाने सुद्धा केलेलं आहे। हे नवीन ना असं बघा की बदनामी होते समाज माध्यमावरती म्हणून त्याच्या घरात जाऊन त्याला जाब विचार। हा काही 307 वगैरे असे जे गुन्हे आहेत त्यातला गुन्हा नाही आहे हा। विनयभंग 307, खुनाचा प्रयत्न, खून। पोलिसांनी ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले। अत्यंत गंभीर स्वरूपाचे, खुनाचा प्रयत्न, रॉबरी, अमुक तमुक। आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले, आणि 4 दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी